जेलर साहेबांना भेटून आठवडा उलटला होता. अजूनही रावशाला त्यांच्याकडून बोलावणं आलं नव्हतं. तो अस्वस्थ झाला होता. एका दिवशी दुपारी जेवून तो आपल्या कोठडीत आला. मनात पुन्हा तोच विचार, तेच प्रश्न. जेलर साहेबांनी सरकारी वकिलाला कळवलं की नाही? वकिलानं रुकार दिला की नाही? सरकारी वकील येईल की नाही? आपली विनंती मान्य होईल की नाही? आणि वॉर्डरची काठी कोठडीच्या गजावर आदळली. अरे 16 नंबर, तुला साहेबांनी बोलवलंय. कोठडीची कडी उघडीत वॉर्डर म्हणाला. रावशाच्या चेहऱ्यावर आनंदाबरोबरच एक हलकीशी काळजीची छटासुद्धा उगवली. तो तटकन उठला आणि वॉर्डरच्या मागं चालू लागला. वॉर्डर बरोबर तो जेलर साहेबांच्या केबिनमध्ये आला. वॉर्डरनं नेहमीप्रमाणे सॅल्यूट मारला. साहेबांनी खुणावतच वॉर्डर बाहेर निघून गेला. कसबे साहेबांच्या केबिनमध्ये सरकारी वकील तेजवील कदम आणि त्यांचे सहाय्यक तरुण वकील रतन जोशी बसले होते. दोघांनीही रावशावर नखशिकांत नजर फिरवली. रावशानं मिलिटरी किंवा पोलीस खात्यात भरती होण्याजोगी शरीरयष्टी कमवली होती. उंची 5.25 फूट, जरासा उभट चेहरा, निमगोरा वर्ण, सरळ नाक, डोळ्यात मृदुता असली तरी वेगळीच चमक होती. वाढलेली काळीभोर दाढी, झुपकेदार दाट मिशा, व्यायामामुळे शरीराला आलेला पिळदारपणा, डोक्याचे केसही बरेच वाढले होते. जेलर साहेबांनी त्याला जरा अंतरावर असलेल्या स्टूलावर बसण्याची खूण केली. रावशा जरा चाचरत आणि अंग आकसूनच स्टूलावर बसला. न बसावं तर जेलर साहेब ओरडतील म्हणून. बोला रावसाहेब, म्हसोबाच्या पेढीचा ना रे तू? कदम वकिलांनी वेळ न दवडता थेट विषयाला सुरुवात केली. व्हय साहेब. रावशा, कोण कोण असतं रे तुझ्या घरात? मी अन माझे आई बाप. काही भाऊ बहीण वडील धाकटे? नाही साहेब, मी एकटाच आहे. बर. काही शिकलास की नाही? BA च्या 2ऱ्या वर्षाची परीक्षा दिली होती साहेब. मराठी वाङ्मयात MA करायचं होतं. रावशाच्या उत्तरानं कदम वकिलांच्या भुवया वर गेल्या आणि बेबरी निघाली. रावशा जे बोलत होता ते त्यांचा सहाय्यक तरुण वकील रतन जोशी एका कागदावर लिहून घेत होता. पेढी गोटेवाडीपासून किती दूर आहे रे? 1.5 मैलावर आहे साहेब. म्हणजे 3-4 किलोमीटर? रावशानं फक्त मान हलवली. काय करणार आहेस शिकून? कदम वकिलांनी विचारलं. आजकाल कुठं नोकऱ्या मिळतात साहेब, तरी पोलिसात नाही तर मिलिटरीत जायची खटपट करीत होतो, रावशा म्हणला. गोटेवाडीशी तुझा काही संबंध? रावशा काहीच बोलला नाही. त्याची नजर हातावर गोंदलेल्या अक्षरांवरच खिळली. काय रे रावसाहेब, गोटेवाडी गावाशी तुझा काही अगोदरचा संबंध? कदम वकिलांनी पुन्हा विचारलं. हाय की, लय जिव्हाळ्याचा नाजूक संबंध आहे साहेब. रावशाच्या या बोलण्यानं कदम वकिलांनी चमकून जेलरकडे पाहिलं. त्यांनी काहीतरी अंदाज घेत रावशाला पुन्हा खालून वरपर्यंत न्याहाळलं आणि रावशाच्या मनात काहीतरी दडलेलं आहे याची त्यांना जाणीव झाली. हे बघ रावसाहेब, घटनेच्या अंगाने तू जे काही सांगशील तो प्रत्येक शब्द खरा निघाला पाहिजे. कोर्टात कशी बाजू मांडायची ते मी मांडेन आणि तुला काही मदत करता आली तर तेही बघेन. पण तू ती मदत केल्यामुळे तुझी शिक्षा माफ होईल असं तू समजू नकोस. हे माझे ज्युनियर सहकारी वकील रतन जोशी साहेब आहेत. एवढ्या 4-2 दिवसात ते तुझ्याकडे एक अर्ज लिहून घेऊन येतील. तो वाचून सही करून दे. कोर्टात तुझी पेशी होईल. तिथं न्यायाधीश महोदयांना मी काही सांगायचं ते सांगतो. तू फक्त होकार दे. ठीक आहे? वकील महोदयांचं बोलून झालं आणि ते जेलरकडे वळले. म्हणाले, लेट हिम गो इन हिज बॅरेक नाव. रावशा, जा तू आता. बघूया पुढे काय आणि कसं करायचं ते. जेलर कसबे साहेब रावशाला म्हणले. तो मान हलवीत उठला आणि नमस्कार करून केबिन बाहेर पडला. जेलर आणि वकील बराच वेळ चर्चा करीत बसले होते. रावशा त्याच्या कोठडीत आला. 3री पहार ढळली होती. उन्हाचा उकाडा कमी झाला होता. कोठडीत येऊन रावशा कोपऱ्यात ठेवलेल्या मग्यातलं पाणी प्यायला.
निश्चिंत मनानं घोंगडीवर बसला. अर्ध्या तासाने एक कार स्टार्ट झाली. रेस करण्याचा आवाज झाला. कदाचित वकील साहेब गेले असावेत. रावशानं अंदाज बांधला, जो खरा होता. रावशाची नजर पुन्हा हातावर गोंदलेल्या अक्षरांवर केली. तो स्वतःशीच विषादपूर्ण हसला. 2 अश्रू डोळ्यातून खळकन निखळले आणि त्या शब्दांवरच पडले. कैदी गणवेशाच्या शर्टाच्या भाईला त्यानं डोळे टिपले. काल मन थाऱ्यावर नसल्यामुळं त्यानं दिवसभर तुकारामांच्या गाथेला हात देखील लावला नव्हता. गाथा हातात घेऊन कपाळाला लावली. दुमडलेलं पान उघडून तो पुढचा दोहा वाचू लागला. लाज वाटे पुढे तोंड दाखविता, परी जाऊ आता कोणापाशी. चुकले या कामा मागतो मुशारा, लाज फजित खोरा नाही मज. पाय सोडून या फिरतो बासर, स्वामी सवे चोर होऊन या. तुका म्हणे मज पाहिजे दंडिले, पुढे हे घडले नाही पाहिजे. 2च दिवसांनी रतन जोशी वकील एक अर्ज घेऊन अमृतनगर मध्यवर्ती कारागृहात आले. पुन्हा रावशाला जेलरच्या केबिनमध्ये बोलाविण्यात आलं. रावशाला जरा वेळ केबिनच्या बाहेर थांबण्यास सांगितलं. जोशी वकील आणि जेलर साहेब आतमध्ये बोलत आणि चहा घेत बसले होते. जरा वेळानं साहेबानं घंटी वाजवली. शिपाई आत गेला. रावशाला बोलाविण्यात आलं. रावसाहेब, हा अर्ज वाचून घे. बरोबर लिहिलं आहे का ते बघ आणि त्यावर सही कर, जोशी वकील रावशाला म्हणले. रावशानं अर्जावरून काळजीपूर्वक नजर फिरवली आणि साहेबांचाच पेन घेऊन सही करू लागला. तोच जेलर साहेब म्हणले, अरे थांब, यात जे लिहिलं ते तुला मान्य आहे ना? व्हय साहेब, रावशा उत्तरला. नक्की? जी सर. ठीक आहे, कर सही. उद्या तुझी कोर्टात पेशी आहे, तयार राहा. जा आता तू, जोशी वकील म्हणले. रावशा त्याच्या कोठडीकडे निघाला. दुसऱ्या दिवशी 11 वाजता कोर्ट भरलं. चोपदाराचा पहिलाच पुकारा आला. रावसाहेब किसनसई हाजीर हो. न्यायाधीशांनी अर्जावरून सरसर नजर फिरवीत रावशाला विचारला, काय रावसाहेब, तू या अर्जात जे काही लिहिले आहे ते तुझ्या राजीखुशीनं लिहिले आहे? जी सर, माझ्या राजीखुशीनं लिहिले, रावशा नम्रपणे म्हणला. तुझ्यावर कोणी दबाव तर आणला नाही ना? किंवा तुला कोणी जबरदस्ती तर केली नाही ना? न्यायाधीश महोदयांनी विचारलं. नाही साहेब, अजिबात नाही. तू सरकारी वकिलांमार्फत कोर्टाला आणखी वेगळी माहिती देणार आहेस. ठीक आहे. याचा अर्थ असा नाही की तुझी शिक्षा कमी होईल किंवा तुला कायद्यातून कोणत्याही प्रकारची सवलत मिळेल. हे तुला मान्य आहे ना? न्यायाधीशांनी रावशाला विचारलं. जी सर, मान्य आहे, रावशा उत्तरला. ओके, परमिशन इज ग्रँटेड. म्हणत न्यायाधीशांनी अर्जावर सही केली आणि तो अर्ज बाजूच्या स्टेनोग्राफरकडे दिला. कोर्ट दुसऱ्या प्रकरणाकडे वळले. बाजूला उभे असलेले 2 पोलीस रावशाला घेऊन न्यायालयाच्या दालनाबाहेर आले. पाठोपाठ जोशी वकीलही बाहेर आले. ते पोलिसांशी काहीतरी बोलून पुन्हा न्यायदालनात परतले. रावशाचे आईवडील किसन आणि सविता त्याची वाट पाहत कोर्टाबाहेर लिंबाच्या झाडाखाली बसले होते. लेकाला पाहताच ते धावतच पुढे आले. त्याला बेड्यांमध्ये पाहून सविताच्या डोळ्यात आसवं आले. तिनं हंबरडाच फोडला. राऊ, माझ्या लेकरा, काय झालं रे हे असं? सविताच्या हातात जेवणाचा डबा होता. किसनच्या हातातल्या लोटक्यात लेकासाठी शिकाळी लावून आणलेलं दही. लेकराला समोर बसवून आपल्या हातचं जेवण पोटभर खाऊ घालावं. त्याला डोळे अन मन भरून पाहावं. त्याच्या डोक्यावरून पाठीवरून मायेनं हात फिरवावा. किती चिंतलं होतं ते सवितानं मनामध्ये. वडील किसननंही डोळ्याला उपरणं लावलं. बाळा, जेवून घे लवकर, तुझ्यासाठी जेवण आणलंय, किसन रावशाला म्हणला. मात्र सवितानं मोठ्या मायेनं एकुलत्या एक लेकासाठी आणलेलं जेवण पोलिसांनी रावशाला खाऊ दिलं नाही. 2च मिनटं भेटू दिलं आणि त्याला जीपमध्ये नेऊन बसवलं. आव साहेब म्हणत सविता जीपपर्यंत धावत आली. पोलिसांनी जीपचं फाळकं धाडकन बंद केलं. आसुसलेल्या मनानं आणि डोळ्यांनी तिन्ही जीव एकमेकांकडे पाहत होतं. रावशाच्या डोळ्यांना धारा लागल्या होत्या. त्याची नजर मायबापाकडे होती. तो लहान असताना कपाळावर हळूवार थोपटीत निजू घालणारी माय त्याला आठवली.
झळा लागतील म्हणून उन्हात न जाऊ देणारी, पडसं येईन म्हणून पावसाच्या सरीमध्ये भिजू न देणारी माय आठवली. थंडीच्या दिवसात अभ्यास करता करता झोपल्यास हळूच येऊन अंगावर गोधडी पांघरणारी माय आठवली. आणि प्रत्येक क्षणी पापणीच्या पंखात जपणारी माय आठवली. आज पोलिसांनी अर्धा तास देखील बोलून दिलं नाही तिच्याशी. लेकरा, खचू नको र, आम्ही आहोत तुझ्या पाठीशी. मायेचं कातर शब्द रावशाचं काळीज चिरत गेलं. रावशा त्याच्या माय नाभाकडे पाहत होता. डोळ्यातून आसवं गाळत होता. जीप कारागृहाकडे निघाली. किसन आणि सविता नजरेआड होईपर्यंत जीपकडे पाहत उभे होते. भल्या सकाळी उठून सवितानं लेकरासाठी जेवण रांधलं होतं, पण पोलिसांनी त्याला एक घाससुद्धा खाऊ दिला नाही. तो हताशपणानं उभीच होती. किसन तिला घेऊन न्यायालयाच्या आवारातल्या लिंबाच्या पारावर गेला. आवारात बरीच गर्दी होती. काही लोक पारावर लुडकले होते तर काही बसल्या जागेवरच पेंगत होते. चोपदार एक एक प्रकरण पुकारित होता. तीनदा मोठ्यानं आवाज देत होता. सविता बराच वेळ विमनस्क अवस्थेत तोंडाला पदर लावून आसवं ढाळीत बसून होती. तिच्या नजरेसमोरून रावशा काही जात नव्हता. जीप कारागृहाकडे धावत होती. रावशाच्या नजरेसमोरून माय नाभा हालत नव्हते. तो विचार करीत होता, किती आशेनं आले असतील ते भेटायला. कधी उठले असतील सकाळी, कधी येऊन थांबले असतील कोर्टात. त्यांचं दर्शन झालं एवढं का कमी आहे. या जगात त्यांच्याहून मोठं दैवत कोणतं. आई तर विश्वाची जननी, जगात तिच्यापेक्षा श्रेष्ठ कोणीच नाही. तिच्या मायेला अंत नाही, तिच्या आशीर्वादाला अंत नाही. एका कवीनं नाही का म्हणलंय, मंजिल दूर और सफ़र बहुत है, छोटी सी जिंदगी की फिक्र बहुत है, मार डालती यह दुनिया कब की मुझे मगर, माँ के दुआओं का असर बहुत है. मध्ये 2 दिवस गेले. तिसऱ्या दिवशी कारागृहाच्या टेरेसवर 3 खुर्च्या, एक लहानसं स्टूल आणि एक टेबल मांडलं होतं. टेबलावर एक टेप रेकॉर्डर, एक ट्रेमध्ये 3 पाण्यानं भरलेले ग्लास आणि एक पाण्याचा लहानसा जार ठेवलेला होता. तेजवील कदम, रतन जोशी आणि महेंद्र कसबे आपसात चर्चा करीत बसले होते. जराशा अंतरावर एक वॉर्डर साहेबांचा आदेश झेलण्यासाठी सावधानमध्ये उभा होता. सायंकाळचे 5:30 वाजून गेले होते. अरे जोंधळे, रावशाला घेऊन ये, जेलर साहेब वॉर्डरला म्हणाले. जी सर म्हणत सॅल्यूट ठोकवून वॉर्डर बुटाचा आवाज करीत निघून गेला. अल्पावधीतच वॉर्डर रावशाला घेऊन आला. आता रावशाच्या ना हातात बेडी होती ना पायात. नमस्कार सर, सगळ्यांवरून नजर फिरवीत रावशा म्हणला. ये रावसाहेब, इथे ये, या स्टूलावर बस, कदम वकील म्हणले. रावशा उभाच होता. अरे बस रे बाबा, आता आपल्याला भरपूर वेळ आणि अधूनमधून अनेक वेळा बसावं लागणार आहे. असा कितीसा वेळ उभा राहणार तू. पुन्हा कदम वकील बोलले. रावशा स्टूलावर बसला. आता तुला जे काही आणि जितकं काही सांगायचं आहे ते अगदी मन मोकळेपणानं सांग. आम्ही अजिबात कंटाळणार नाही. आम्हाला गरज भासली तरच तुला काही विचारू. असं समज की आम्हाला तू केलेल्या गुन्ह्याविषयी काहीच माहिती नाही. मी वकील किंवा कसबेसाहेब जेलर आहेत असे न समजता आम्ही तुझ्या मोठ्या भावासारखे आहोत असं समजून मोकळ्या मनानं बोल. आणि रावशा सांगू लागला.